गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलवर स्वागत आहे. तर रोज मला हाच प्रश्न पडतो की भाजी कोणती करू, आणि जर चुकून लेट झाला तर ती भाजी त्यावेळेत होईल का डब्यासाठी. म्हणून विचार केला, चला मग बेसन पोळी करू. बेसन पोळी बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे 150 ग्राम बेसन, 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर ॲड केली आहे, 2 मोठे चमचे मालवणी मसाला ॲड केला आहे. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता, तो तुमच्याकडे अवेलेबल आहे. मी इथे अर्धा चमचे हळद घातली आहे आणि आलं लसूण पेस्ट वापरली आहे, ती पण रेडीमेड. तुम्ही रेडीमेड वापरू नका, शक्यतो तुम्ही घरातली बनवलेलीच घाला, त्याची चव उत्तम येईल. आणि जर तुम्हाला टोमॅटो ॲड करायचं असेल यावेळी तुम्ही करू शकता. मला पोळीमध्ये टोमॅटो आवडत नाही म्हणून मी ॲड नाही केला आहे. आता चवीपुरतं मीठ घाला आणि ह्याला चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्या. थोडं पाणी घाला लागेल तेवढं. आणि एकदा बॅटर रेडी झालं की तवा गरम करून घ्या, तेल घाला आणि हे बॅटर चांगलं ह्यात घालून असं पसरवा. तर बघू शकता मी कसं पसरवलेलं आहे. आता 2 ते 3 मिनटं ह्याला एक साईड चांगली भाजून घ्या. एक साईड चांगली भाजून झाली की ही साईड अशी चेंज करा आणि दुसरी साईड ही चांगली भाजून घ्या. बेसन कच्चं राहिलं नाही पाहिजे, त्यासाठी तुम्ही झाकणही ठेवू शकता 2 मिनटं. आता तुम्ही पाहू शकता माझी पहिली पोळी रेडी आहे. चला मग आता तेलही गरम आहे, आपण दुसरी पोळी करून घेऊ. परत इकडे बॅटर घातलेलं आहे आणि त्याला पहिल्यासारखं परत पसरून घेतलेलं आहे. आता हे बॅटर परत 2 ते 3 मिनटावर एक साईड चांगलं भाजून घ्या, मग पलटी करून दुसरी साईड भाजा. आणि तुम्ही बघू शकता माझी दुसरी पोळी पण रेडी आहे. ही खूपच सोपी रेसिपी आहे. मग पटकन सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करा.